नमस्कार. 3 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आज 3 मार्च गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल फैजपूर रस्त्यावर 2 दुचाकींची धडक, 2 जण गंभीर. यावल तालुक्यात 27 परीक्षा केंद्रावर 3364 विद्यार्थी देणार 12वीची परीक्षा. शहरातील साने गुरुजी विद्यालयात तयारी पूर्ण. यावल शहरातील शेतकी संघाच्या व्यापारी संकुलासमोरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात व्यावसायिकांची मागणी. सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध ठिकाणी दिले निवेदन. यावल महाविद्यालयात स्वयंसिद्धा अभियान कार्यशाळा उत्साहात संपन्न. कोरपावली येथे महाराष्ट्र शासन अटल भूजल योजना अंतर्गत 2ऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण पूर्ण. उंटावद येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन. यावलला सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन. उंटावद ग्रामपंचायत कार्यालयात वीर योद्धा एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी. तर अंजाळे गावात महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर कनिफनाथ महाराज लस्सी सेंटरचे उद्घाटन. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 3 मार्च गुरुवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. कोरोना विषाणूच्या या 3ऱ्या लाटेत आजवर यावल तालुक्यात 151 रुग्ण आढळले होते. हे सर्व रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहेत. एकूणच कोरोना विषाणूचा 3ऱ्या लाटेचा प्रादुर्भाव हा ओसरलेला दिसत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे हे गरजेचे आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल फैजपूर रस्त्यावर सांगवी गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघे दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले असून दोघांवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना जळगाव हलवण्यात आले आहे. यावल फैजपूर रस्त्यावर सांगवी गावाजवळ पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी 2 वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक MH15 BB 8833 द्वारे छोटू बारेला राहणार रावेर हा यावलकडून फैजपूरकडे जात होता. तर दुचाकी क्रमांक MH39X 0576 द्वारे अब्दुल हाफिज अब्दुल हमीद वय 45 राहणार मनियार गल्ली चोपळा हे फैजपूरकडून यावलकडे येत होते. दरम्यान दोघं दुचाकींची या ठिकाणी समोरासमोर धडक झाली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनास्थळावरून मार्गस्थ होत असलेले मेश इंडस्ट्रीजचे संचालक साकडी येथील इनुस मंसुरी यांनी व त्यांच्या मित्रमंडळींनी जखमींना तातडीने मदत करीत उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB वारेला, अधिपरिचारिका दीपाली किरंगे, शुभम पाटील, अमोल अडकमोल, सोनाली देशमुख, मानसी उंबरकर, मुराद तळवी, नीरज झोपे, बापू महाजन, दुर्गेश पाटील, फारुख तळवी, प्रवीण बारी आदींनी प्रथमोपचार केले. यातील अब्दुल हाफिज यांची प्रकृती जास्तच गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या सूचनेवरून घटनास्थळावर हवालदार देविदास सुरदास, राजेश बराटे, पोलीस नाईक महेंद्र महाजन आदींनी भेट दिली. दोघं वाहनं ताब्यात घेतली असून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कारवाई
फैजपूर पोलीस करीत आहे. कागद आहे का तुझ्यात ते जरा नाही ठेवणार नाही ना. तरी पण लागत नकली पासिंग आहे काय चालू करी मालती ना इंजिनला काही झालं नाही आहे. नाही पटला सिरीज पटला वाला सिरीजले हफीस अब्दुल हफीज सिरीज आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. उद्या शुक्रवार 4 मार्च पासून इयत्ता 12वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. उद्या पहिला इंग्रजीचा पेपर आहे. पूर्वी यावल तालुक्यात 7 परीक्षा केंद्र होते, मात्र विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यंदा उपकेंद्र म्हणून तालुक्यातील अनेक विद्यालयांना मान्यता देऊन त्या ठिकाणी इयत्ता 12वीचे पेपर सोडवले जाणार आहे. तेव्हा यावल तालुक्यात एकूण मुख्य 7 केंद्र आणि 20 उपकेंद्र अशा 27 परीक्षा केंद्रावर 3,364 विद्यार्थी परीक्षा देणार आहे. 12वीची परीक्षा सुरू होत असल्याने यावल शहरातील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वर्गखोल्या संपूर्णपणे स्वच्छ करीत सॅनिटाईज करण्यात आले आहे. सर्व ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष दक्षता घेत परीक्षा घेतल्या जाणार आहे. उद्या इंग्रजीचा पेपर असून पुढील पेपर 8 मार्च रोजी राहणार आहे. इधर तक भैया. शहरातील शेतकी संघाच्या व्यापारी संकुलासमोरील वाढलेले अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी या संकुलातील गाडेधारक व्यावसायिकांनी केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम उपविभागासह पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आणि नगरपालिकेला दिले आहे. येथील अतिक्रमणामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत असून सदरचे अनधिकृत अतिक्रमण काढावे अशी त्यांची मागणी आहे. शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गालगत तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुल आहे. या संकुलातील विविध गाडे विविध व्यावसायिकांना भाडेतत्वावर काहींनी खरेदी करून त्या ठिकाणी आपला व्यवसाय थाटला आहे. या
संपूर्ण गाळेधारकांनी आज गुरुवारी नुकतेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल, पोलीस ठाणे यावल येथील तहसील कार्यालय आणि नगरपालिकेकडे आज एक निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की राज्य मार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणावर या संकुलाच्या समोर अनधिकृत अतिक्रमण वाढले आहे. परिणामी या अतिक्रमणधारकांमुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याला लागून झालेले हे अतिक्रमण आता अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यात अनेक जणांनी त्या ठिकाणी पत्री शेळीची दुकाने उभारली आहे. या अतिक्रमणामुळे गाळेधारक व्यावसायिकांची दुकान झाकली जात असून त्या ठिकाणी येण्यासाठी ग्राहकांना रस्ता देखील राहत नाही. या संदर्भात अतिक्रमणधारकांना समजवण्याचा प्रयत्न केला असता अनेक वेळा या ठिकाणी भांडणं होतात. तेव्हा संबंधित विभागाने या अनधिकृत अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करत सर्व अतिक्रमण हटवावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरचं निवेदन बरकादेवी आईस्क्रीम, भारत मेडिकल, अंबिका सेल्स, मिलन शॉप, अशोक एजन्सी, आदित्य मोबाईल, केरला टायर, सेवा हॉस्पिटल, यश एजन्सीसह विविध व्यावसायिकांनी एकत्र येऊन दिले आहे. या दिवशी एक तयार होतो त्यांना विषय सांगितला तुम्हाला असा प्रॉब्लेम तुम्ही ज्यावेळेस निवेदन देताना त्यावेळेस निवेदन देऊन तुम्ही त्याचा फॉलोअपच घेतला नाही बा, आम्ही दोघं पण फॉलो देतो. फॉलोअप घ्यायला पाहिजे त्याचा. हे बा, सकाळी तर आपला रस्ता त्यांनी बंद करून टाकला. बरं सकाळी पण व्यक्तींच्या आपल्या ठेवलं दोन त्या प्रभात आपण गाडी गेली सकाळी आणि त्याला तुम्ही ना असं एकटा स्पेसिफिक तुमच्या कॉम्प्लेक्स जवळचं अतिक्रमण करणार असा विषय घेऊ नका. साहेब बरोबर आहे, आम्ही सगळं गावाचा काही बोलू शकत नाही. अगोदर आमच्या दुकानात त्याच्या मागच पण झालाय. म्हणजे ऍक्च्युअल काय माहिती का आपण एकट्याचं अतिक्रमण काढून फेकत नाही पूर्ण शहरांबरोबर. म्हणजे एकाचं काढलं तर दुसरा म्हणायला लगेच त्याचं काढलं माझं काय असं म्हणजे वाद निर्माण होतो त्याच्या. आता कसं आहे प्रश्न, तुम्ही जर आमच्या दुकानात कस्टमर आले तर तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे. गाडी बिडी बाहेर जावं लागेल रोडावर आणि त्याचे ऍक्शन होण्याची शक्यता आहे आणि वाद होण्याची शक्यता आहे. बघा मग काय करता येईल. नाही ठीक आहे ते काढायचंच आहे आम्हाला अतिक्रमण. पण मग लोक अतिक्रमण रस्ते ब्लॉक करताय. जो आता बघा तुमच्या इथे आलो आम्ही तर हा रस्ता तुमचा आहे ना, हो हो त्या रस्त्यावर टोपी ठेवून दिली तर आणि बाजाराच्या दिवशी तसं पण होतं. ते काय करतात आमच्या गाड्या सुद्धा येऊ देत नाही बाजाराच्या दिवशी. हो साहेब, हे बाजाराची दिवशी गोष्ट वेगळी, ही सोमवार ते रविवार. हा ना म्हणजे तुम्ही सांगा आता. नाही मी तर त्यांना बोललो होतो म्हटलं तुम्ही साहेब असताना या म्हणलं आणि साहेबांची दुसरं गोष्ट अशी आहे, जे रोडगाडी कॉलेज आहे ना ते डायरेक्ट असं इथेच गाडी एंट्री करते, इथेच ते गाडी लावून देतात आणि त्यांना सांगितलं ना तर ते इकडे पण सरकार इकडे पण सरकार ऍक्च्युअली काय वाद होतात आणि काय याच्यामध्ये आहे ना मग याला मग जातीवर शिटी गाड हे करणं हे म्हणजे चुकीचं आहे ना. भानगडी काय नाही, लोकांनी एवढं इन्व्हेस्टमेंट करून बसलेले लोक आहे आणि ते रोडावरती धंदे करणारे लोक की त्रास देत आहेत, हे चुकीचं आहे. चुकीचं आहे का? येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग व महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत युती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसिद्धा प्रशिक्षण घेण्यात आले आहे. सदरील प्रशिक्षण दिनांक 24 ते 3 मार्चपर्यंत चालले व गुरुवारी याचा समारोप झाला. या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे होत्या. तर प्रमुख उपस्थितीत यावल आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी मीनाक्षी सुलताने होत्या. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना आत्मसुरक्षितेचे धडे देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात भुसावळ येथील गोपाळ जोनवाल व प्रेमलता जोनवाल यांनी या कार्यशाळेत आत्मसुरक्षेच्या विषयी तसेच विविध तंत्र विद्यार्थिनींना शिकवले. तसेच शरीर तंदुरुस्तीसाठी विविध प्रकारचे व्यायाम कसे केले पाहिजे याची माहिती दिली. या कार्यशाळेत राधिका बुरुजवाले, सुचिता बळगुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या समारोप कार्यक्रमात श्रीमती प्रेमलता जोनवाल यांनी आत्मसुरक्षतेवर स्वरचित कविता देखील सादर केली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर संध्या सोनवणे यांनी कार्यशाळेतून तुम्ही जे काही आत्मसात केले त्याचा प्रसंगानुसार जीवनात प्रत्यक्ष वापर करायला शिका, तरच या अभियानाचा उपयोग होईल असे विद्यार्थिनींना सांगितले. एकूणच या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि धाडस निर्माण झाले आहे असे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षणामध्ये 50 विद्यार्थिनींचा सहभाग होता. या प्रशिक्षण तथा कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख
प्राध्यापक डॉक्टर एस पी कापडे, उपप्राचार्य प्राध्यापक ए पी पाटील यांनी केले होते. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता चौधरी हिने केले, तर आभार युती सभा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्राध्यापक एम डी खैरनार, प्राध्यापक एस आर गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर पी व्ही पावरा, एम पी मोरे, सुभाष कामठी, मिलिंद बोरघळे, प्रमोद भोईटेसह शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. समजलं जातं तसं न समजता एक मॉडेल म्हणून तसं न समजता आपण आपल्यामध्ये खूप शक्ती आहे आणि आपण कोणाचाही सामना करू शकतो हे तुमच्या प्रात्यक्षिकातून दिसतं आहे आणि याच्यातून खूप पुढच्या स्टेजेस आहे. कॉलेजमध्ये जर काही मनावर घेतलं आणि मुलींना याच्या पुढच्या बॅकग्राऊंडपर्यंत आहे मला वाटतं याच्या पुढच्या स्टेजेस चांगलं शिक्षण असं राबवलं गेलेलं आहे आणि मला खूप आवडलं ते. कसं वेळ घेणार नाही फक्त मॅडमला विनंती करेल तर याच्या पुढचं देता आलं तर द्या. श्रीनाथ सुलताना मॅडम यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलं त्यामुळे त्यांची धन्यवाद. एक छोटंसं डेमो तुमच्यावर बघा मॅडम. मॅम तुम्ही या. हा कोण येणार आहे? हा ये. हा हा घट्ट पकडा मॅडम. सोडायचं हा. थँक्यू मॅम. उभे राहा सगळ्यांनी आपल्या पार्टनर बरोबर पार्टनर बरोबर. हा उभे राहिले. बोलायचं नाही असायचं पण नाही मध्ये बोलायचं नाही. हा बरोबर उभे राहिले का? हा वाद कोण मारणार आहे? माझ्याकडचे जे आहे ते मारणार. त्या साईडला ज्यांचं तोंड आहे त्या साईडला हा हे लोक मारतील. 1 2 हा परत एकदा एक साथ हा एक साथ मारायला पाहिजे. 1 2 व्हेरी गुड. क्लॅप. एक खूप असं चांगलं अभियान एक चांगलं शिबिर आपल्या महाविद्यालयात राबवलं गेलेलं आहे आणि प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात मला त्याचं फलश्रुती बघायला मिळाली की 8 दिवसात तुम्ही काय केलं, तुमच्यामध्ये किती कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे, किती आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्माण झालेला आहे हे बघायला मिळालं. काय होतं मैत्रिणींनो, मुलगी म्हटली की तिला नटायला आवडतं बरोबर आहे. सकाळी उठल्यानंतर मला ही अशी हेअरस्टाईल चांगली दिसेल का, हे मॅचिंग दिसेल का, मी लिपस्टिक लावल्यावर कशी दिसेल बरोबर आहे की नाही. किंवा मग ग्राउंडमध्ये आल्यानंतर पुढे माझ्याकडे पाहताय की नाही, मी आज नवीन ड्रेस घातलेला आहे, माझ्याकडे पाहताय कोणी, माझी नवीन सँडल आहे बरोबर आहे. अशा सगळ्या गोष्टी मुलींच्या मनामध्ये असतात. ठीक आहे ते वावगं नाही पण तरी सुद्धा नीट राहणं हे खूप चांगली गोष्ट आहे. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो. सजणं नीट राहणं, मॅचिंग करणं पाहिजे, कपडे चांगले घालणं पाहिजे, व्यवस्थित केस बांधणं तेही पाहिजे. पण बाकी मात्र आपण कुठे आलेलो आहोत. आपण कॉलेजमध्ये वावरत असताना आपलं पोशाख कसा असला
आपण समोरच्याशी कसं बोललं पाहिजे. समोरून प्राचार्य मॅडम येतात ते, आपले प्राध्यापक येतात ते, किंवा आणखी कोणी आपले कोणी महाविद्यालयाचे कर्मचारी असतील ते समोरून येतात. ते समोर दिसल्यानंतर आपण त्यांना नमस्कार मॅडम, नमस्कार, ही सवय होते आणि ही कॉलेज जीवनातूनच आपल्याला आता जर तुमचा खरोखर आत्मविश्वास तुम्हाला निर्माण झालेला असेल तर उद्यापासून महाविद्यालयात आल्यानंतर तुमचं बिहेवियर आधीपेक्षा वेगळं पाहिजे. बरोबर आहे की? एखाद्या मुलाने एखाद्या मुलीचं नाव घेतलं, लांबून जर त्याने काउंटिंग केलेलं असेल आणि बोलला असेल, तिथेच थांबायचं. एक कटाक्ष टाकायचा त्याच्याकडे आपल्या डोळ्यांमध्ये. तेवढा असा कटाक्ष पाहिजे की तो जो बोलणारा आहे तो खाली मान घालून निघून गेला पाहिजे. काय सांगाय ज्या वेळेला आपण कुणाशी बोलत असतो, तो लेडीज असेल की जेंट्स असेल, आपल्या डोळ्यामध्ये एवढा असा कटाक्ष पाहिजे की ती व्यक्ती बोलत असताना त्या समोरच्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की नाही, आपण इथे कुठल्याही प्रकारच्या कमेंट्स पास करणं किंवा काहीतरी. आणि मुलगी किंवा स्त्री म्हणल्यानंतर काही पुरुष असेही असतात, बोलता बोलता काहीतरी कमेंट्स पास करून जातात, ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि ही व्यक्ती काही बोलत असेल त्याच वेळेला आपलं प्रत्युत्तर हे डोळ्यांनीच दिलं गेलं. बोलायची गरज असेल ते नंतरचा प्रश्न आहे. येते लक्षात? हे केव्हा होईल? ज्या वेळेला आपण हे 8 दिवसाचं जे शिबिर आहे हे खरोखर तुम्ही जर आत्मसात केलेलं असेल त्यावेळेला हे होऊ शकतं. मुली काय करतात, एखाद्या मुलाशी बोलत असतील त्यावेळेला हात असे करतात, बघतात कुठे, बसतात कुठे, पायांमध्ये एकमेकांच्या बोटांना असे करतात. बरोबर आहे की नाही? हे चुकीचं आहे. त्यावेळेला ती समोरची व्यक्ती काय म्हणते किंवा मुलीला काय म्हणतो, काय नाही असेच मी पटून जाईल असं म्हणतात. ते काय म्हणतात, मी पटून जाईल. चांगला आहे का हा शब्द? आवडतं का आपल्याला हे? आता तुम्ही 50 जणी भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला हे शिबिर करायला मिळालं. पण आपल्या महाविद्यालयात तुमच्या मैत्रिणी म्हणा, त्यांना तुम्ही सांगा की तुम्ही 8 दिवस काय केले. बरोबर आहे की नाही? त्यांनाही सांगा की अरे हे शिबिर खूप चांगलं होतं, त्यामुळे आम्हाला असं असा आत्मविश्वास निर्माण झालेला. मगाशी पण मी म्हटलं मला की म्हणे बसमध्ये अनेकांना अनुभव आलेले असतात. बरोबर आहे, हे खोटं नाही आहे, येतात. अशा वेळेला मी स्वतः वरणगावला अपडाऊन करायचं, मला अनुभव आलेला होता. उठली आणि ती बेल असते ना कंडक्टरची, ती मी वाजवून दिली, गाडी थांबवून. सगळं बघायला लागले काय झालं. त्याला वाटतं तू खाली उतर, काहीच नाही बोलले ना त्याने, काय केलं काय नाही काहीच नाही बोलायचं, तू खाली उतर म्हटलं. कंडक्टरला म्हणलं याला खाली उतर, नाही तर गाडी डेपोमध्ये काय होतं याच्याने. तो पुन्हा कसं करू शकतो? एकाने जर केलं अशी हिंमत तर दुसऱ्यावर करू नाही शकत. बरोबर आहे की नाही? आणि म्हणूनच हे अशा प्रकारचे जे अभियान किंवा अशा प्रकारचे जे शिबिर आहेत ते आपल्या महाविद्यालयामध्ये राबवले जातात. तालुक्यातील कोरपावली येथे पाणीपुरवठा स्वच्छता विभाग संचालनालय, भूजल सर्वेक्षण योजना पुणे, भूजल सर्वेक्षण विभाग यंत्रणा जळगाव यांच्यामार्फत गावात अटल भूजल योजनेत 1 दिवसीय प्रशिक्षणाचा कार्यक्रमातील दुसरा टप्पा घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमात सरपंच विलास अडकमोल हे अध्यक्षस्थानी होते व या कार्यक्रमात उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, माजी सरपंच जलील पटेल, मुक्तार पटेल, ग्रामपंचायत सदस्य अफरोज पटेल, आरिफ तळवी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पाबाबत कार्यशाळेत पाण्याची बचत भविष्यासाठी किती महत्त्वाची आहे याबाबतची माहिती उपस्थितांनी दिली. या कार्यक्रमात मास्टर ट्रेनर ममता पाटील, जलजीवन मिशन जिल्हा परिषद जळगावचे दीपक शिंपी, मास्टर ट्रेनर प्रमोद थोरात आदींनी उपस्थित नागरिकांना सखोल अशी माहिती दिली व या योजनेत कसा गावाचा फायदा होईल या संदर्भातील मार्गदर्शन केले. आगामी काळात कशा पद्धतीने गावात ही योजना आपल्याला यशस्वीरित्या राबवायची आहे या संदर्भात त्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमामध्ये श्रीजी बचत गट, मंगलमूर्ती बचत गट, गैबनशाह बाबा बचत गट, प्रणिती बचत गट सह विविध गटाच्या महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका अलका महाजन, कमल महाजन, मदतनीस,
निशा तळवी, लता अडकमोल, आशा वर्कर हिराबाई पांडव, महिला एकता ग्राम संघाच्या कोषाध्यक्ष सुनीता नेहते, मोनाली पाटील, शुभांगी फेगडे, अर्चना नेहते, विद्या फेगडे, ज्योत्स्ना अडकमोल, ज्योती अडकमोल, आशा तळवी, गीता पाटील, जयश्री पाटील, आशा महाजन, प्रतिभा पाटील, जयश्री पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी किसन तायडे, सलीम तळवीसह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते. खाली जो खडक असतो ते प्रत्येक खडक पाणी दिरून जाईल असा नसतो. आपल्याला अशा ठिकाणी ते रिचार्ज शॉप लागतात जे शेवटी गावाच्या नाल्याची वारे की तिथं आपण जे खड्डे बनवल्यानंतर ते पाणी तो जो खडक येतील तो खाली पाण्याला झिरकू देईल अशा ठिकाणी आपल्याला खड्डे करता म्हणजे पाणी झिरपत नाही याचा करता खाली पाणी झिरपून जातं ना. ठीक आहे ना, मग आपल्याला करता येतील ना. पण आपण याच्यामध्ये जास्तीत जास्त 20 रिचार्ज शॉपर्स प्रस्तावित करू. तेवढाच निधी अटल भुजलकडे आहे आणि जे तुम्हाला ट्रान्समीटरचं सांगितलं ते जाईल. याच्या व्यतिरिक्त अटलकडे निधी नाही आहे. परंतु जेही काम आता मला फक्त 2 मिनिटं तुमच्याकडे तुमच्या आजूबाजूला नाला गेलाय का गावाच्या? नदी आहे. नदी कोणती आहे? आहे पण तुमच्या हातीतून जाते का? तिथं आता तुम्ही बोलले ना, तर ते काय करा आता एक पत्र त्यांना परत द्या की सदर आमचं गाव अटल भुजल योजनेमध्ये आलेलं आहे. आमच्या अटल भुजलच्या 2 ट्रेनिंग झालेल्या आहेत. त्यानंतर दिलेलं सार्टिफिकेट आणि आमच्या कामाला प्राधान्य देण्यात यावं असं तुम्ही एक पत्र द्या लघु सिंचन विभागाला देऊन टाका. कारण नदी जोड प्रकल्प हे लघु सिंचन विभागाच्या अंडरमध्ये येतं. राहिला तुमचा नाला, नाल्यावर आता सिमेंट नाला बांध वगैरे आहे का? प्रस्तावित आहे का? म्हणजे जुने आहे का आता ते लगेच जुने त्याच्यात गाड झाला असे नाव भरतो काढला होता. बाकी जे उरलं त्याचे काढून घ्या. बाकी जे उरले असतील ना त्याच्यातून गाड काढून. उंटावद येथे आज दिनांक 3 मार्च गुरुवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाला सुरुवात झाली. यात पहाटे 5 ते 6 काकड आरती, दुपारी 1 ते 4 संगीतमय श्रीराम कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8:30 ते 10:30 कीर्तनाचा कार्यक्रम असा दैनंदिनी कार्यक्रम आहे. श्रीराम कथा प्रवक्ते म्हणून श्रीराम महाराज उंटावतकर हे आहेत. तसेच या सप्ताहादरम्यान दिनांक 10 मार्च रोजी दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात 3 मार्च रोजी हबप भगवंताचार्य भागवत महाराज जळगावकर, दिनांक 4 मार्च रोजी विनोदाचार्य राजेंद्र महाराज कासदेकर, 5 मार्च रोजी हबप विकास महाराज मोरदळकर, 6 मार्च रोजी हबप मुकुंद महाराज ढेकूकर, 7 मार्च रोजी हबप शांतीमूर्ती दीपक महाराज रेलकर, 8 मार्च रोजी हबप राजेंद्र महाराज अध्यक्ष मुक्ताई शिक्षण संस्था पिंपळकोठा, 9 मार्च रोजी हबप शब्दप्रभू पोपट महाराज कासारखेळाकर व 10 मार्च रोजी हबप भागवताचार्य सदाशिव महाराज साखरेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने या संपूर्ण सप्ताहाची सांगता होणार आहे. या संपूर्ण सप्ताहाकरिता दीपक महाराज कोडी, नारायण महाराज, शाहदू महाराज, बाळू महाराज चिंचोली, पिंटू महाराज, श्याम महाराज, भगवान महाराज, एकनाथ महाराज, साहेबराव महाराज, रेवा महाराज डांबुर्णी, धर्मा महाराज आळगाव, मधू महाराज डोनगाव, लीलाधर महाराज किनगाव, नरेश महाराज, महेश महाराज, सोनू महाराज गायनाचार्य म्हणून तर मृदंगाचार्य म्हणून हबप जनार्दन महाराज पिंपरी, आशिष महाराज, पंकज महाराज उंटावद, विशाल महाराज, शिवदास महाराज, दगडू महाराज, प्रकाश महाराज, हेमंत महाराज, तसेच हार्मोनियम वादक म्हणून हबप हिलाल महाराज करमाळ, भोजराज महाराज आळगाव, विनेगरी म्हणून ललित महाराज, विश्वेश महाराज, वैभव महाराज, किरण महाराज यांचे सहकार्य लाभणार आहे. तेव्हा या कीर्तन सप्ताहाचा लाभ भक्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेच्या कार्यक्रमात सांगवी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक SB सरोदे, किनगाव शाळेचे मिलिंद भालेराव सर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या आमंत्रित शिक्षकांच्या हस्ते
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. इयत्ता 3री पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात या स्पर्धेमध्ये भाग घेतला. या स्पर्धेमध्ये फॉग रेस या खेळामध्ये इयत्ता नर्सरीच्या विद्यार्थ्यांपैकी किमिया समीर फालक प्रथम, आदित्य गिरीश देशमुख द्वितीय, राजनंदिनी साईदास पवार तृतीय. बुक बॅलन्स खेळामध्ये KG1च्या विद्यार्थी ध्रुव दीपक सूर्यवंशी याने प्रथम, नेहा योगेश पाटील द्वितीय, अनंत अशोक जामकर तृतीय. लेमन स्पूनमध्ये KG2ची विद्यार्थिनी डिंपल मोरेश्वर फेगडे प्रथम, हितेश्री सुरेश नावी द्वितीय, प्रांजल सुनील कोडी तृतीय. तसेच रनिंग रेसमध्ये शेख अब्दुसमी मुयुद्दीन हा विद्यार्थी प्रथम, रुद्र गोपी सोलसे हा द्वितीय, मृग्धा रमेश जोशी तृतीय यांनी विजय संपादित केला. बुक बॅलन्स या खेळात इयत्ता 2रीची सायमा शकील तळवी प्रथम, कृष्णा विकास चौधरी द्वितीय, भूमिका अनिल उंबरकर तृतीय आली. तसेच सर्व यशस्वी खेळाडूंना बक्षीस देखील या ठिकाणी देण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडे, प्रशांत फेगडे सह शिक्षिका मनीषा बळगुजर, सविता बारी, सुवर्णा पाटील, शुभांगी बाऊसकर, टीना निंबाळे, उमेरा शेख, तिलोत्तमा महाजन, धनश्री महाजन, तृप्ती पवार आदींनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात या ठिकाणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेसाठी विशेष परिश्रम कुसुम फालक, मीनाक्षी वारके यांनी देखील घेतले. मोठ्या उत्साहात या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न झाली व विद्यार्थ्यांना स्पर्धेनंतर बक्षीस वितरण देखील करण्यात आले. तालुक्यातील उंटावद येथे वीर योद्धा एकलव्य यांची जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी सरपंच छोटू भगवान भील, विकास सोसायटीचे चेअरमन शशिकांत गुलाबराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर धना सपकाळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामचंद्र वामन सपकाळे, अनिल राजधर पाटील, अनिल यशवंत पाटील, रमेश सदा भील, शिवदास दोधू कोळी, मैबू झिपरू तळवी, दत्तात्रय ताराचंद पाटील, गुलाब साहेबू तळवी, सुनील चिंतामण कोळी, मेहरबान झिपरू तळवी, बापू धनराज भील, गजानन रघुनाथ भील, अनिल निंबा भील, श्याम प्रमोद भील, अंकुश भिवराज भील, सुरेश चेतराम सपकाळेसह नागरिकांची उपस्थिती होती. तालुक्यातील अंजाडे गावात महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर कनिफनाथ महाराज लस्सी सेंटरचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. या कार्यक्रमामध्ये अंजाळा येथील यशवंत पहिलवान, तुळशीराम सपकाळे, धनराज सपकाळे, भिका भाऊ, नामदेव सपकाळे, अशोक श्रीधर सपकाळे, पंढरी पहिलवान, तुळशीराम सपकाळे, शांताराम आप्पा, अण्णा सपकाळे, सागर सपकाळे, कुणाल निकम, ईश्वर सपकाळे, गजानन सोनवणे, विनोद सपकाळेसह आदींची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर अंजाळे गावात कनिफनाथ महाराज लस्सी सेंटरचे उद्घाटन झाले. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.